नमस्कार फ्रेंड्स, तर इंडियन कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा मेनू आहे रसमलाई। तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। तर सर्वप्रथम दूध गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये विनेगर किंवा लिंबू टाकून मस्त ते फुटून घ्यायचं आहे, म्हणजेच ते नासून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे ते नासल्याच्या नंतर पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि छानपैकी पूर्ण पाणी निथरून घ्यायचं आहे। पाणी निथरल्याच्या नंतर दुधाचा जो गोळा आहे तो एका ताटामध्ये मस्तपैकी हाताने मळून घ्यायचा आहे आणि छानपैकी तो एकजीव होत नाही तोपर्यंत मळून घ्यायचा आहे। आपल्याला असं वाटलं की एकजीव झाला आहे तर आपण ते बघायचं आहे, रसमलाईचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि जर त्याचा आकार नीट व्यवस्थित नाही आला तर मग आपल्याला ते परत मळून घ्यायचं आहे आणि थोडं परत मळून घेतल्याच्या नंतर परत एकजीव झाला की त्याचा आकार अशा प्रकारे बनतो। तर आपण पूर्ण रसमलाई तयार करून घेतली आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला गोड लागत असेल त्याप्रमाणे साखर टाकायची आहे, अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे आणि मस्तपैकी पूर्ण रसमलाई त्यामध्ये टाकून छानपैकी 20 ते 30 मिनटं ते छान उकळू द्यायचं आहे। तर छान आता ते उकळत आहे आणि आपण छान दूध हे ना गरम करायला ठेवलेलं आहे। दूध जोपर्यंत अर्धं आटत नाही तोपर्यंत आपल्याला ते आटवायचं आहे। त्यामध्ये केसर टाकलेली आहे, साखर टाकलेली आहे आणि ते छान उकळतं आहे आणि मस्तपैकी आपली रसमलाई पण तयार आहे। तर त्यामध्ये थोडं दाबून त्याच्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपलं दूधही अर्धं आटलेलं आहे, त्यामध्ये विलायची पूड टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी पूर्ण रसमलाई त्यामध्ये टाकायची आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं रसमलाई त्या दुधामध्ये उकळू द्यायची आहे आणि छानपैकी उकळली की ती फ्रीजमध्ये काढून ठेवायची आहे एका बाउलमध्ये। आपली रसमलाई तयार आहे। तर सर्व करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू।